सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. डोकरादेव मंदिर वर्धापन दिन निमित्ताने अष्टरंग कला निर्मित प्रस्तुत स्वर बहार या कार्यक्रमात ही संगीत मैफिल संगीत सेवा या देवाच्या चरणी अर्पण करण्याची संधी दिल्याबद्दल या मंदिराच्या सर्व ट्रस्टीजचे, पदाधिकाऱ्यांचे आणि या कार्यक्रमाच्या आयोजकांचे सर्वप्रथम मी टीमच्या वतीने अत्यंत मनापासून आभार व्यक्त करते. आज आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा दिन म्हणजे महाराष्ट्र दिन. आपल्या देशाला म्हणजे जगाच्या पाठीवर इतके देश आहेत, पण त्यापैकी आपल्या देशाला मात्र आपण भारत माता म्हणून संबोधतो. जगामध्ये इतर कुठलाही असा देश नाहीये ज्याला माता म्हटलं जातं, पण आपल्या देशाला मात्र आपण माता म्हणतो. आणि आपल्या देशामध्ये इतकी राज्य आहेत, पण आपल्या महाराष्ट्र राज्याला आपण काय बरं म्हणतो? तर राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा असं आपण आपल्या राज्याला म्हणतो. अहो, एके ठिकाणी तर असं म्हटलंय की शिव शंभू ही छत्रपतींची जी जोडी आहे ती आणखीन काही काळ जर जगली असती ना, तर संपूर्ण हिंदुस्थानालाच आपण महाराष्ट्र देश म्हणून ओळखलं असतं. आणि म्हणूनच आज शिवशंभूंना या छत्रपतींना वंदन करून सर्वांना मी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देते. आणि या कार्यक्रमाचं पहिलं गीतपुष्प आपण गणरायाच्या चरणी अर्पण करूया. हे गीत आपणासमोर घेऊन येत आहेत गायक कलाकार भरतजी म्हात्रे आणि सुविधा नाईक. प्रभो विघ्नहर्ता गणेशानन्ता, प्रभो विघ्नहर्ता गणेशानन्ता, नमो विश्वरूपा नमो एकदन्ता, नमो विश्वरूपा नमो एकदन्ता, प्रभो विघ्नहर्ता गणेशानन्ता, प्रभो विघ्नहर्ता गणेशानन्ता. तुझ्या सोबतीचा कृपा वृक्ष डोई, तुझ्या सोबतीचा कृपा वृक्ष डोई, तुझ्या योजनेचे जगन्मात्र होई, तुझ्या योजनेचे जगन्मात्र होई. तुझ्या वीण काही नसे अंबरात, तुझ्या वीण काही नसे अंबरात, तुझे रूप सिंधू तुझे गर्दराय, तुझे चरणी आम्ही शरण आलो दिगंता, तुझे चरणी आम्ही शरण आलो दिगंता. नमो विश्वरूपा नमो एकदन्ता, नमो विश्वरूपा नमो एकदन्ता, प्रभो विघ्नहर्ता गणेशानन्ता, प्रभो विघ्नहर्ता गणेशानन्ता. दिवा तेज भास्कर तुझ्या आरतीला, दिवा तेज भास्कर तुझ्या आरतीला.
दिवाते जब भास्कर तुझ्या आरतीला दिवाते जब भास्कर तुझ्या आरतीला दिसे विश्वामध्ये उभे सोबतीला दिसे विश्वामध्ये उभे सोबतीला ऋतू बदलते झांज पखवाज टाळी ऋतू बदलते झांज पखवाज टाळी युगे दंग गातात तुझी आज लीला अनन्यास जावे अभय ज्ञानवंता अनन्यास जावे अभय ज्ञानवंता नमो विश्वरूपा नमो एकदंता नमो विश्वरूपा नमो एकदंता नमो विघ्नहर्ता गणेशा अनंता नमो विघ्नहर्ता गणेशा अनंता गणेशा अनंता गणेशा अनंता. त्यानंतर आपण महाराष्ट्राचं गायनीतलं लोकगीतातलं आराध्य दैवत प्रल्हाद शिंदे यांना वंदन करणार आहोत. थोडं आज जी आपण शिंदेशाही ऐकतो बघतो आनंद घेतो ह्या शिंदेशाहीचा जनक प्रल्हाद शिंदे आहेत. हे आपल्याला सर्वांना माहित असेल नसेल परंतु त्याचे जनक प्रल्हाद शिंदे आहेत. त्यांनी गायलेले एक गीत आहे गवळणीमध्ये मोठं थोडस ते परंतु लोकगीताचा थाज आहे त्याच्यात. कासावीस झालेली आहे आई आणि डोळा उठतोय डावा. ते डाव्या डोळ्याचं रहस्य प्रत्येक वयात वेगवेगळं असतं. तिची कासाविस्ता ह्या गीतामध्ये व्यक्त केलेली आहे गीतकाराने. ऐकूया गेला हरी पुण्या गावा. गेला हरी पुण्या गावा नाला नाही कसा ठावा घुमेना गोकुळात पावा गौड डोळा डोळा बाजावा डोळा डोळा बाजावा. गेला हरी पुण्या गावा नाला नाही कसा ठावा घुमेना गोकुळात पावा गौड डोळा डोळा बाजावा डोळा डोळा बाजावा. रमती कुंजवणी बाळा असावा तिथे नंदलाला. रमती कुंजवणी बाळा असावा तिथे नंदलाला. कुणीचा अनाम कुंडाला शिव हा वेळा पिता झाला माझा श्याम मला लावा गौरीचे डोळा डोळा बाई लावा डोळा डोळा बाई लावा.
कुणाशी केला जरी दंगा मला येऊन धणी सांगा कुणाशी केला जरी दंगा मला येऊन धणी सांगा रासुला खवीन मी इंगा नका पण लपू तिरंगा माझा श्याम मला जावा डोळा बाई जावा डोळा बाई जावा राधा घरात जरी नाही कुणीला संजयात पाही राधा घरात जरी नाही कुणीला संजयात पाही वडा खाली यमुने डोही धरुणी आणा गेलवलाही त्याचा ताडला कृष्ण कावा डोळा बाई जावा डोळा बाई जावा गेला हरी पुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा तुम्ही ना गोकुळात पावा डोळा बाई जावा डोळा बाई जावा डोळा बाई जावा छान असं हरिनामाने इथे या गवळणीने छान वातावरण निर्मिती झालेली आहे. आपल्या आजूबाजूला समाजात आपण जेव्हा वावरत असतो तेव्हा आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या गवळणीसाठी इथे बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. कृपया मी कलाकारांना विनंती करते आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचे आभार व्यक्त करूया. महेश पाटील दादांची खूप खूप कृतज्ञता. त्यानंतर अंकिता ताईंनी सुद्धा या ठिकाणी पारितोषिक दिलेलं आहे, त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. तर या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मनापासून आभार व्यक्त करून कार्यक्रमात आम्ही पुढे सरकतोय. तर आजूबाजूला जेव्हा आपल्याला वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात दिसतो त्यावेळेला या वारकरी संप्रदायाचं घोषवाक्य काय असतं हो, माहिती आहे का तुम्हाला? काय असतं? रामकृष्ण हरी. बरोबर ना? आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. मग रामकृष्ण हरी हेच घोषवाक्य वारकरी संप्रदायाने का बरं निवडलं याचा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की त्रेतायुगामध्ये भगवंताने प्रभू श्री रामचंद्रांचा अवतार धारण केला. द्वापार युगामध्ये भगवंताने कोणाचा अवतार धारण केला? श्रीकृष्णाचा अवतार धारण केला. आणि या कलियुगात मात्र भगवंताने हरीचा म्हणजेच विठ्ठलाचा अवतार धारण केला. आणि मग रामकृष्ण हरी यातून या तत्वाला काय सांगायचंय तर तो राम, तो कृष्ण आणि तो हरी हे तीनही वेगळे नसून ते सगळे एकच आहेत. फक्त आपण सगळेजण वेगवेगळ्यांच्या नावाने, वेगवेगळ्या देवांच्या नावाने त्या तत्वाला पूजत असतो. आणि म्हणून अशी असंख्य नावं घेऊन आता आपण या देवाचं, या तत्वाचं स्मरण करणार आहोत. आणि त्यासाठी गायक कलाकार सुविधा नाईक आपल्या समोर सुंदर असं गीत घेऊन येत आहे. हरी म्हणा. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा हरी नारायणा. हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा तुम्ही, गोपाळ म्हणा हरी नारायणा. गोविंद गोपाळ हरी नारायणा, गोविंद गोपाळ हरी नारायणा.
हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा श्याम म्हणा घनश्याम म्हणा श्याम म्हणा घनश्याम म्हणा राधे श्याम म्हणा मेघ श्याम म्हणा श्याम म्हणा घनश्याम म्हणा राधे श्याम म्हणा मेघ श्याम म्हणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा राम म्हणा राजा राम म्हणा 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 सीता राम म्हणा आत्मा राम म्हणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा ईश म्हणा जगदीश म्हणा ईश म्हणा जगदीश म्हणा सर्वेश म्हणा परमेश म्हणा ईश म्हणा जगदीश म्हणा सर्वेश म्हणा परमेश म्हणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा गोविंद गोपाळ हरी नारायणा गोविंद गोपाळ हरी नारायणा हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरी नारायणा 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 छान असं हरिनाम आपण इथे एकत्रितपणे घेतलेला आहे आणि या नामस्मरणासाठी आमच्या अंकिता ताईंकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमात आपण पुढे सरकूया. गेल्या वर्षी एका फार मोठ्या संकटातनं बाहेर पडलेले आहेत. फार मोठं संकट त्यांच्यावरती आलेलं आणि त्यांनी डोकरा देवाचं आशीर्वाद त्यांना मिळाले. हाकेला धावले डोकरा देव, त्यातनं ते सही सलामत बाहेर पडले डोकरा देवांचं. माझे सहकारी मनोज म्हात्रे असेच गाणं म्हणत असताना म्हणाले की तुम्ही डोकरा देवावरती एक गाणं बोला, लिहा आणि बोला. आज ते गाणं मी लिहिलेलं आहे ना आपल्या समोर सादर करतो. आपल्याला ते आवडेल असं निश्चित वाटतंय. प्रयत्न करूया. त्याच्या ग प्रेमाने गाव आहे चांगलं, आवडा मलजाची मंदिर बांधलं. त्याच्या ग प्रेमाने गाव आहे चांगलं, शेजारची लोक आम्हाला लागली सांगायला.
अहो लागली सांगायला जवा डोकरा देवाचे नाव लागले गाजायला जवा डोकरा देवाचे लागले नाव गाजायला जवा डोकरा देवाचे नाव लागले गाजायला काय सांगू तुला या देवाची गोष्ट भक्तासाठी घेतो कष्ट काय सांगू तुला या देवाची गोष्ट भक्तासाठी घेतो कष्ट नवसाला पावतो हा केला धावतो नवसाला पावतो हा केला धावतो भक्तांच्या भेटीला धावतो भक्तांच्या भेटीला जवा डोकरा देवाचे नाव लागले गाजायला जवा डोकरा देवाचे नाव लागले गाजायला जवा डोकरा देवाचे नाव लागले गाजायला डोकरा देवाचे मंदिर भारी नजर त्याची भक्तावरी डोकरा देवाचे मंदिर भारी नजर त्याची भक्तावरी आरतीला जाऊ नाचू गाऊ आरतीला जाऊ नाचू गाऊ गाव लागले डोलायला सारे गाव लागले डोलायला जवा डोकरा देवाचे नाव लागले गाजायला 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 खर तर ही सगळी गायक मंडळी आपणासमोर गीत सादर करून या कार्यक्रमात रंग भरत आहेत पण आमचे गायक कलाकार दिग्गज गायक मी त्यांना म्हणेन भरतजी म्हात्रे यांनी स्वतः हे गाणं लिहून मग ते शब्दबद्ध स्वरबद्ध केलेलं आहे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भरतजी म्हात्रे यांसाठी खूप खूप धन्यवाद आणि आपण केलेलं हे नामस्मरण देवाच्या चरणी अर्पण झालेलं असणार याची खात्री आहे त्याचप्रमाणे या गीताला राजेश तांडेल यांच्याकडून मंथन परिवार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे खूप खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि कार्यक्रमात आपण पुढे सरकूया आताच आपल्या म्हात्रे साहेबांनी आपल्याला सांगितलं की आमचे वैती दादा जे आहेत त्यांच्यावर फार मोठा प्रसंग एखादा ओढवला होता आणि त्यातून ते तरले ते बाहेर आले काय वाटतं आपल्याला कशामुळे ते बाहेर आले असतील हो काय वाटतं तर त्यांनी देवाचं नामस्मरण केलं बरोबर ना डोकरा देवाचं त्यांनी स्मरण केलं असेल आणि नंतर मग या देवाकडून त्यांना कृपा आशीर्वाद प्राप्त झाले असतील त्यामुळे नामस्मरणाचा महिमा हा जगातल्या सर्व संतांनी गायलेला आहे आपल्याला माहिती आहे नामस्मरणाने काय काय होतं पण इतकं सगळं माहित असूनही आपण नामस्मरण करतो का हो आपल्याकडून ते होतं का तर नाही होत मग ते का नाही होत या प्रश्नाचं उत्तर आपण ऐकूया पण पुढील गीतानंतर पुढे सादर होणारं सुंदर असं गीत आपणा सर्वांच्या मनाचा वेध घेणारं भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत आपणासमोर सादर करीत आहेत आमचे गायक कलाकार ओंकार चव्हाण माझे माहेर माझे माहेर माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी
आहे भीवरेच्या तेरे, आहे भीवरेच्या तेरे, आहे भीवरेच्या तेरे. माझे माहेर पंढरे, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरे, माझे माहेर पंढरे. आहे भीवरेच्या तेरे, आहे भीवरेच्या तेरे. बापाने 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 आई बाप आई माझी विठ्ठल रखुमाई, विठ्ठल बाप आई बाप आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. हो माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तेरे. एका जनार्दनी शरण, 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 एका जनार्दनी शरण. करे माहेरची आठवण, करे माहेरची आठवण, करे माहेरची आठवण. ओ माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तेरे, आहे भीवरेच्या तेरे, आहे भीवरेच्या तेरे. माझे माहेर पंढरी अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. टाळ घोष काने ती टाळ घोष काने ती ध्यान विठ्ठल
विठ्ठलाची मूर्ती ध्यान विठ्ठलाची मूर्ती पांडुरंगी नाहले हो पांडुरंगी नाहले हो पांडुरंगी नाहले हो चंद्रभागा नीरा अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर देव दिसे ठाई ठाई देव दिसे ठाई ठाई भक्तलीन भक्ता पायी भक्तलीन भक्ता पायी भक्तलीन भक्ता पायी सुखालाही आला हो सुखालाही आला हो आनंदाचा पुरा अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर 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 नामाचा गजर नामाचा गजर क्या बात आहे ओमकार दादा आम्हाला अक्षरशः तू पंढरपूरला घेऊन गेलाय जोरदार टाळ्या वाजवूया या छान अभंगांसाठी या अभंगांसाठी इशिका तांडेल यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि प्रावी वैती यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मनापासून मी आभार व्यक्त करते आणि कार्यक्रमात आपण पुढे सरकूया सगळ्यांनी अभंग ऐकले ना ऐकले का कसे वाटले ऐकायला खूप छान गोड वाटले भगवंताचं नाव कानाला नेहमी गोडच वाटत असतं पण असं असून सुद्धा आपल्या मुखात ते काय येत नाही याची कारण आपल्याला बघायची आहेत पण पुढच्या या गवळणीनंतर त्याचप्रमाणे गीता तांडेल यांच्याकडून सुद्धा या अभंगाला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मनापासून मी सगळ्या श्रोतू वर्गाची कृतज्ञता व्यक्त करते आणि पुढील गीत सादर करण्यासाठी मी आमच्या गायक कलाकार गायिका सुविधा नाईक यांना विनंती करते हॅलो हॅलो डोईवरी भरली घागर रे कान्हा रस्त्याला अडवू नकोस रे माझ्या डोईवरी भरली घागर रे कान्हा रस्त्याला अडवू नकोस रे माझ्या डोईवरी भरली घागर रे कान्हा रस्त्याला अडवू नकोस रे माझ्या डोईवरी भरली घागर रे कान्हा रस्त्याला अडवू नकोस रे तुझी मंदिरी पूजा करीते रे तुझी मंदिरी पूजा करीते रे पाण्या वाचून पूजा अडील रे माझ्या डोईवरी भरली घागर रे
माझ्या डोईवरी भरली घागर रे, भरली घागर रे, कान्हा रस्त्याला अडवू नकोस रे. गवळ्याची मी राधा गोरी, गवळ्याची मी राधा गोरी, माझ्या डोईवरी भरल्या घागरी, माझ्या डोईवरी भरल्या घागरी. भर रस्त्यात एकाना, भर रस्त्यात अडवू नकोस रे, माझ्या डोईवरी भरली घागर रे, माझ्या डोईवरी भरली घागर रे, भरली घागर रे, कान्हा रस्त्याला अडवू नकोस रे. नेसली मी चंद्रकलाही, नेसली मी चंद्रकलाही, माझ्या साडीला रंगीन किनारी, माझ्या साडीला रंगीन किनारी. माझ्या पदराला अरे कान्हा, माझ्या पदराला धरू नको सोड रे, माझ्या डोईवरी भरली घागर रे, माझ्या डोईवरी भरली घागर रे, भरली घागर रे, कान्हा रस्त्याला अडवू नकोस रे, माझ्या डोईवरी भरली घागर रे, भरली घागर रे, कान्हा रस्त्याला अडवू नकोस रे, कान्हा रस्त्याला अडवू नकोस रे, कान्हा रस्त्याला अडवू नकोस रे. छान अशी गवळण या ठिकाणी सादर झाली. आता पुन्हा आपण येऊया यथक पाटील यांच्याकडून. या गवळणीला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद यथक. त्याचप्रमाणे सारा भोईर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मनापासून धन्यवाद व्यक्त करते सगळ्या श्रोतू वर्गाचे. त्याचप्रमाणे हिराजी वजे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आपण या कार्यक्रमाला जे दाद देत आहात त्याबद्दल मनापासून मी आभार व्यक्त करते. मला असं वाटतं आपण कलाकारांनी श्रोतू वर्गासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवूया. मनापासून धन्यवाद. आणि कार्यक्रमात पुढे सरकूया. संगीता निजाई यांच्याकडून सुद्धा या गवळणीला 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सगळ्यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमात आपण पुढे सरकूया. त्याचा कावरती देसी मातीला कार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा त्याचा कावरती देसी मातीला कार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा तूच मिसळीशी सर्व पसारा, माती पाणी उजेड वारा तूच आभाळच मग ये आकारा, तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार, तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ, काय देवाची सांगू बात, काय देवाची सांगू बात. झाला महार
पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ नेसला बळीन चिंधोटी नेसला बळीन चिंधोटी घेतली हातामध्ये काठी घेतली हातामध्ये काठी घोंगडी टाकिली पाठी टाकिली पाठी टाकिली पाठी करू जोहार दरबारात करू जोहार दरबारात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ देव स्वये जगन्नाथ देव अगाध अनंत देव सगुण निर्गुण देव विश्वाचे तारण काळ येई काळ जाई देव आहे तै साराही देव देभार्यात नाही देव नाही देवाद देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई देव देभार्यात नाही देव नाही देवालय देव नाही देवालय देव नाही देवालय वेदा नाही नाही कळला वेदा नाही कळला अंतपार ज्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हा नाम्याची खीर चाखितो चोखोबाची गुरे राखितो हा नाम्याची खीर चाखितो चोखोबाची गुरे राखितो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वादे दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठला माय बापा स्टार्ट झाला पाहिजे या सगळ्या गीतांसाठी. आवडतोय का कार्यक्रम? आवडतोय? बघा, मंदिरामध्ये जर आपल्याला सुगंध हवा असेल, आता या मंदिरात आपल्याला सुगंध यावा असं जर वाटत असेल तर आपण काय करतो? ध्रुव आणि मितांश तांडेल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रावी यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी मनापासून तुम्हा सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करते, कारण तुम्ही सगळ्यांनी दिलेली दाद आम्हाला इथे ऊर्जा देते. खूप खूप मनापासून आभार. मंदिरात जर आपल्याला सुगंध हवा असेल ना तर आपण उदबत्ती लावतो, बरोबर ना? किंवा सुगंधी फुलं आपण देवाच्या चरणी वाहतो. आपल्या घरात जर आपल्याला सुगंध हवा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण काय करतो? हो, फ्रेशनर मारतो की नाही? आपण फ्रेशनर मारतो. आपल्या कपड्यांना सुगंध यावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण परफ्यूम यूज करतो, सेंट यूज करतो. पण या मनाचं काय कराल? मनाला जर सुगंध यावा असं वाटत असेल तर अशा या भक्तिगीतांशिवाय पर्याय नसतो. आणि म्हणून आमच्या भरतजी मात्रेंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मगाशी जसं मी म्हटलं की नामाचं महत्व इतकं मोठं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण तरीही ते नाम आपल्या मुखात का बरं येत नाही? त्याची अनेक कारण आहेत. मी फक्त थोडक्यात 2 कारणं इथे सांगते जी आपल्याला विचार करायला भाग पाडतील. सगळ्यात पहिलं कारण असं की देवाचं नाम मुखात येण्यासाठी, नीट लक्ष देऊन ऐका बरं का, देवाचं नाम आपल्या मुखात येण्यासाठी जन्मोजन्मीची पुण्याई आपल्या गाठी पाठी असावी लागते, त्याशिवाय देवाचं नाव आपल्या मुखात येत नाही. आणि दुसरं कारण असं, आपल्याला माशी माहितीये ना, माशी, ही माशी सगळीकडे उडते पण ती निखाऱ्यावर कधी बसते का? हो, नाही बसत, कारण तिला माहितीये निखाऱ्यावर बसल्यावर आपण जळून जाणार. अगदी त्याचप्रमाणे आपलं मन हे चंचल असतं. ते जर एकदा नामावर बसलं तर आपल्या मनातले सगळे वाईट विचार आणि विकार दूर होतील. म्हणून आपलं मन मुद्दामून हे नाम घ्यायला तयार नसतं. आणि म्हणून संतांनी अट्टहासाने म्हणजेच हट्टाने नामस्मरण करायला शिकवलंय. इतकं सांगून कार्यक्रमात आपण पुढे सरकूया. पुढील गीत आपणासमोर गीत नव्हे तर भारुड हा एक छान परंपरागत आलेला प्रकार जो एकनाथ महाराजांनी लिहिलेला आहे, तो आता आपणासमोर सादर करणार आहेत आमच्या गायिका सुविधा नाईक. मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पाव मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला. बरं झालं गावी गेला. आता आपण घरामध्ये दोघच, आपण घरामध्ये बसून गुलू 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 गुलामजाम खाऊ. वय तर सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला. तिकडच खपू दे त्याला, तिकडच खपू दे त्याला. भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते. काय नाच करते म्हणजे रवीना टंडन की हेलन गोल्डन? अरे बाबा, नाच नाही, जाच करते, जाच म्हणजे वच्चा वच्चा बोलते आणि फट्टा फट्टा मारते.
सासू माझी जाच करते, सासू माझी जाच करते, लवकर ने ग तिला, लवकर ने ग तिला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. जाऊ माझी फडफड बोलते, जाऊ माझी फडफड बोलते, फडफड 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 फडफड. म्हणजे पक्षी बिक्षी आहे का काय? त्या मायला जाऊ बाई जोरात. जाऊ माझी फडफड बोलते, जाऊ माझी फडफड बोलते, पोडकी कर ग तिला, पोडकी कर ग तिला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे. सगळेच जाऊ दे पण मी सोडून. अरे बाबा तसं नाही व. संत एकनाथ महाराज काय म्हणतात, तमो गुण, रजो गुण, काम, क्रोध आणि मद मत्सर या भावनेनं भरलेलं या नावाचं नातेवाईक आपल्याला सोडून जाऊ दे. म्हणून मी काय म्हणते, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकलीच राहू दे मला, एकलीच राहू दे मला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा वाहिन तुला, 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 भवानी आई रोडगा वाहिन तुला. मारलेले टोमणे ऐकले असतील. प्रवरा प्रफुल्ल पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे नामदेवांच्या टोमण्याला. नामदेवांनी आपल्या नात्यातले टोमणे इथे मारलेले आहेत भारूड या माध्यमातून, आणि ते सर्वांना भावलेले आहेत. हे टोमणे कोणालाच वाईट न वाटले. ज्या खरोखर सासा, नणंदा, दीर, सासू तशा आहेत त्या कोणालाच वाईट वाटलं नाही. मी त्याच्यात बघितली. हा एवढा आनंद नामदेवांनी घेतला आणि आपल्याला देऊन गेलेले आहे, म्हणून आपण आनंदी आहोत, आनंदाने जगत आहोत. नामदेवांचा एक प्रसंग सांगेल आणि आपण नंतर मग नाचूया. नामदेवांना म्हणजे एका त्यांच्या अनुयायाने विचारलं की महाराज तुम्ही एवढे व्यापात असतात आणि कामात असतात, एवढं आपल्याकडे चालते सर्व प्रभू कार्य, एवढ्या जेवणावळी चालत असतात, पण कधी तुमच्या चेहऱ्यावर असं ताण आलेला किंवा वैतागलेला चेहरा असा का नाही दिसत? सतत तुम्ही हसत कसे असतात? काय याचं रहस्य काय? हे रहस्य आम्हाला सांगा, प्लीज सांगा. तेव्हा संतांनी सांगितलं जे रहस्य आहे ते आपल्या सर्वांना लागू पडते, पण आपण ते लागू पडून घेत नाही. संतांनी सांगितलं, नामदेवांनी सांगितलं, मी उद्या मरणार आहे असं मला रोज वाटतं. विचार करा, मी उद्या मरणार आहे, समजा मी उद्या मरणार आहे, तर मग आज चिंता कशाला करा? आणि हे रहस्य नामदेवांनी सांगितलं आपल्यासाठी, आणि आपल्याला ते सर्वांना लागू पडणार आहे. संत नामदेवांच्या अनेक भारुड, अनेक अभंग आहेत, अनेक टोमणे आहेत, अभंगामध्ये सुद्धा टोमणे आहेत. आणि आता आपण एका वेगळ्या ढंगाकडे वळूया. विठ्ठल उमप हे नाव आहे कोळीगीतासाठी, लोकगीतांसाठी. भारुड त्यांची पण आहेत, आणि त्यांचंच गीत आहे माथ्यावर हंडा. ते आता मी त्यांना खरं म्हणजे अर्पित करतोय त्यांच्या नामस्मरणाने. हे कोळीगीत भारुड त्यांनी पण गायलेले आहे, आणि त्यांच्यासारखं मरण मला तरी येवो असं मला वाटते की व्यासपीठावर त्यांना मरण आलेलं आहे. कार्यक्रम सादर करताना एवढं भव्य दिवेवर असं येत नाही कोणाला. कलाकारांचं प्रत्येकाचं स्वप्न असते, परंतु ते सिद्ध होत नाही. बघूया आता आपण माथ्यावर हंडा घेऊन ज्याला नाचायचं असेल त्यांनी नाचू शकता.
माथ्यावर हंडा हाय पाण्याचा चालली ठुमकत ठुमकत माथ्यावर हंडा हाय पाण्याचा चालली ठुमकत माथ्यावर हंडा हाय पाण्याचा चालली ठुमकत ठुमवीत आवाज पैंजणाचा चालली ठुमकत घुमवीत आवाज पैंजणाचा चालली ठुमकत रूपान देखणी कोल्याची पोर बघून पोरांना चढलाई जोर बघून पोरांना चढलाई जोर रूपान देखणी कोल्याची पोर बघून पोरांना चढलाई जोर अंगात नखरा हाय नखऱ्याचा चालली ठुमकत हाय पाण्याचा चालली ठुमकत माथ्यावर हंडा हाय पाण्याचा चालली ठुमकत नजर हिच्यावर परल बिरल अंगाची लागी उरल बिरल नजर हिच्यावर परल बिरल बालाची लागी उरल बिरल पावन कशी माल हाय सोन्याचा चालली ठुमकत माथ्यावर हंडा हाय पाण्याचा चालली ठुमकत माथ्यावर हंडा हाय पाण्याचा चालली ठुमकत पाण्याने हंडा भरलेला हंड्यावर हंडा चढलेला पाण्याने हंडा भरलेला हंड्यावर हंडा चढलेला पुनर परल पर्वत हाय पाण्याचा चालली ठुमकत माथ्यावर हंडा हाय पाण्याचा चालली ठुमकत माथ्यावर हंडा हाय पाण्याचा चालली ठुमकत ठुमवीत आवाज पैंजणाचा चालली ठुमकत ठुमवीत आवाज पैंजणाचा चालली ठुमकत या ठिकाणी सारा भोईर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यथार्थ याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि प्रवरा पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. टाळ्यांच्या गजरात त्यांचे आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमात आपण लगेचच पुढचं वळण घेऊया. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाला सुरुवात करतोय आणि या छान अशा गवळणीनंतर आपण सगळ्या वाद्यवृंदांची आणि कलाकारांची ओळख करून घेणार आहोत. दही दूध लोणी घागर भरुनी ने उपशी बाजारी दही दूध लोणी घागर भरुनी ने उपशी बाजारी बावरले मी बावरले गाव कशी चोरून बाई मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी नटखट भारी कृष्ण मुरारी टपला यमुना तीरी नटखट भारी कृष्ण मुरारी टपला यमुना तीरी करतोय मोडी घागर मोडी जाऊ कशी चोरून बाई मथुरेच्या बाजारी कशी
कशी मी जाऊ मथुरेचा बाजारी, कशी मी जाऊ मथुरेचा बाजारी. नकोस फोडू काना माझी गागर आज रिकामी, असल सारी गोकुळ नगरी होईल र बदनामी. आज दिले मग नंद किशोरा हाती लाज तुझ्या रे, रीतीच घागर नशिबी माझ्या शरण तुला मी आले देवा, शरण तुला मी आले. वाट अडवून हसतो गाली ग वेणू, ऐक गोपिका श्याम रंगीला उमरेले, मला फुलवी असा कान्हा फुलवी असा हा नटनावर गिरीधारी. त्याच्या संग रंगले रात रंगले फिरतीची रीत न्यारी, कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी, कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी, कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी. छान अशा या गवळणीनंतर या ठिकाणी प्रावी वैती यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि जय यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मनापासून आभार. कार्यक्रमात आपण पुढे सरकण्याआधी थोडक्यात अगदी थोडक्यात वाद्यवृंदांची ओळख करून देऊ इच्छिते. या ठिकाणी अष्टरंग कला निर्मित प्रस्तुत स्वरबहारचे सर्व गीत कलाकार, सगळ्यात आधी आमचे गीत कलाकार गायक कलाकार आदरणीय भरतजी म्हात्रे, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण कलाकारांचं कौतुक करायचे. त्यानंतर आमची गायिका सुविधा नाईक, त्यानंतर आमचे गायक कलाकार ओंकार चव्हाण, तबल्याची साथ करणारे आमचे मंगेश पाटकर सर, त्याचप्रमाणे गायक कलाकार जगन वैती यांचे सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरात कौतुक करूया. पखवाज आणि ढोलकीची साथ करणारे ऋषिकेश गोवेरकर सर, हार्मोनियम वादक भूषण घरत सर, वायोलिन पुरुषोत्तम वाघ सर, त्यानंतर तालवाद्य मनोज म्हात्रे सर आणि कीबोर्डची साथ करणारे प्रीत घरत सर. खरं तर एखादं गाणं जेव्हा खुलतं ना तेव्हा या सगळ्यांची साथ खूप महत्वाची असते. त्याचप्रमाणे ऑक्टोपॅडवर निखिल भोईर या सरांचं सुद्धा आपण कौतुक करूया. आणि या ठिकाणी साऊंड सिस्टम हँडल करणारे आमचे विजय दादा, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आणि हा कार्यक्रम आपल्या YouTube चॅनेलवर त्याचं लाईव्ह रेकॉर्डिंग करणारे आमचे प्रकाश गवळी सर यांचं सुद्धा मी टाळ्यांच्या गजरात कौतुक करते, आभार व्यक्त करते. तर या संपूर्ण टीमची साथ जेव्हा मिळते तेव्हा हा कार्यक्रम असा रंगत वर चढत जातो. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची साथ असते ती तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांची. त्यामुळे तुमचं सुद्धा आभार व्यक्त करते आणि कार्यक्रमात आपण पुढे सरकूया. त्यांनी गायलेल्या हजारो गीतं गायलेली आहेत, परंतु त्यांना जे जमत असेल, त्यांना पाठ असेल अशा प्रकारचं एखादं गीत त्यांनी व्हायोलिनच्या मधून आपल्याला कर्णमधुर असा करावं आणि आशा भोसले यांना ती श्रद्धांजली असेल
असं मला वाटते. तेव्हा मी वाघसाहेबांना विनंती करतो की त्याने सादर करावं आपलं गीत. सिनेमा आलेला त्याचप्रमाणचा सावरखेड गीत एक चित्रपट आलेला. गावावर संकट चोर हे ते सगळं झालेलं आणि आई भवानीच्या गोंधळ त्या गावात भरला जातो. ते गीत आता इथे सादर होते. आई भवानी तुझ्या कृपेने. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. 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 आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. उदा 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 उदा. अरे गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधली टाळ. हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संफळ. जग जग त्या ज्वालेतून आली तूच जगत माता. भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. आज गोंधळाला ये
भवानी गोंधळाला ये उद 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 अग सौख्य भरिला माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडती करीत भागितो उद्धार कर नावाचा अधर्म निर्दाळूनी भक्त आहे तूच रक्षिला महिषासुर मर्दिनी पुन्हा दैत्य मातला आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी 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 गोंधळाला ये उद 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 आपल्या समोर ती आता थोडस कमी होतंय परंतु ती एक टोपलं जसं घेऊन येणारी बाई समोर उभी आली आणि काळा मणी घ्यायचा आहे आता सोन्याचा मणी घेतात पण तो काळ्या मणीला महत्व आहे ज्याच्याकडे बाल्या आहेत उवा आहेत उवाची मणी आधी चालते हे वैशिष्ट्य आहे आता आपल्याला माहिती आहे की गीतांचे खूप प्रकार आहेत खूप गायक आहेत की अभंगवाणी म्हटलं तर लगेच समोर आपल्या भीमसेन जोशी येतात भावगीत म्हटलं शुक्रतारा म्हटलं तर लगेच आपल्या समोर अरुणदाते येतात भावगीत म्हटले तर गुजरी फटके बाबूजी येतात समजले की नाही हृदयनाथ मंगेशकर समोर आले तर त्यांची एक वेगळी चाल मांडलेली आहे ठेवलेली आहे परंतु तसंच एक दुसरा गीताचा प्रकार आहे कव्वाल कव्वाल हा प्रकार आहे कव्वाल हा प्रकार आताच्या कव्वाल्या आणि मागील कव्वाल्या असं मी म्हणणार नाही भेदभाव करणार नाही परंतु अजीज नाजा हे जे नाव आहे आणि त्याने अजरामर केलेली जी शब्द आहेत चढता सुरत धीरे धीरे हलता ही धैर्य है तेव्हा आज या मैफिलीला आणि अजीज नाजा यांना आपण ही श्रद्धांजली अर्पण करूया त्यांच्या या अजरामर शब्दाने गीताने आणि मी तो प्रयत्न करतोय बघूया प्रयत्न होतोय खरंच प्रयत्न झाला तर मी स्वतःला भाग्यवान समजेल आणि हे भाग्य मला इथे सादर करायचं भाग्य दिलेलं आहे त्या अष्टरंग आवृत्तीने त्याबद्दल मी त्यांचे पण अभिमान मानतोय आणि गीताला सुरुवात करतोय या सुंदर अशा कवालीला प्रवरा पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सारा भोईर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रावी वैती यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. लक्ष्मण मेहर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मनापासून धन्यवाद व्यक्त करून एकदम कार्यक्रम हा अंतिम टप्प्यात आलेला आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की होळीमध्ये आणि लग्नामध्ये हे गाणं बँजो असो किंवा मग ब्रास बँड असो वाजत नाही असं होत नाही. ते गाणं तुमच्या लक्षात आलं असेल. तुझं एवढं झालं तरी बस झालं लगेच नाचायला लागतील असं गीत आहे. त्यामुळे आता आमचे ज्येष्ठ गायक हे घेत आहेत. गाई तुझ साजते गुलाले डोंगरा
पालखीला नाचिन गुलाल उरवू सैताचे महिन्यात आई तुझं देऊळ साधतय गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उरवू सैताचे महिन्यात ग सैताचे महिन्यात ग आई तुझं देऊळ साधतय गुल्लाले डोंगरान गुल्लाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उरवू सैताचे महिन्यात ग सैताचे महिन्यात सैताचे मैदान ग सैताचे मैदान नाही सुद्धा मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान पायरी एक एक चरताना नाव तुझं डोल्यान नाही सुद्धा मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान आयलो पायाशी आई तुझे जे मना बदलान ग जे मना बदलान पालखीला नाचीन गुलाल उरवू सैताचे महिन्यात ग सैताचे महिन्यात पालखीला नाचीन गुलाल उरवू सैताचे मैदान ग सैताचे मैदान तुझे मानाचं मान देऊन येतात भक्त एकारले डोंगरावर वार घुमे अंगात तुझे संगात कोमर उरवतान ठेवलावर तुझा मानाचा मान घेऊन येतात तुझे मारले डोंगरावर वारे घुमे अंगात तुझे संगात कोमर उरवतान ठेवलावर तुझे नावाने नाव डोलतय दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचीन गुलाल उरवू सैताचे मैदान ग सैताचे मैदान पालखीला नाचीन गुलाल उरवू सैताचे मैदान ग सैताचे मैदान काय तुझं देऊळ साधतय गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचीन गुलाल उरवू सैताचे मैदान ग सैताचे मैदान पालखीला नाचीन गुलाल उरवू सैताचे मैदान ग सैताचे मैदान धन्यवाद धन्यवाद